माझं तर असं झालंय ना, कर्म करायला जाते आणि कांड करून बसते. अगोदर बघा सकाळ सकाळ उठून ना इकडे मला स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि आज मी झोपीतच स्वयंपाक करत होते बरं का. कारण की मला रात्रीचं काय झालेलं काय माहिती, डोळ्याला सूज आलेली. सकाळ सकाळ उठून सगळं काम वगैरे केले, स्वयंपाक केला की इकडं मुगाची मुसळ केली, पोरांना डबे वगैरे केले, भरून दिले, त्यांना वाटं लावलं, त्या चपाती वगैरे सगळं झालं आणि एवढा राडा बघून ना झोप लागत होती मला. एवढा डोळा दुखत होता, आधीच तर डोळ्याला भरपूर सूज आलेली, डोळा उघडत नव्हता तरी झोपीत सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि एवढा सगळा राडा बघून अजून झोप लागत होती मला. सगळा राडाचं एकदम आवरून घेतला, झाडून वगैरे काढला, आंघोळ वगैरे केली, नंतर ना भांडे वगैरे घासून घेतले. आमचे पती परमेश्वर आलेले ना, आम्हाला जायचं होतं स्टेशनला. सगळे काम आवरून घेतले, एकदम चकाचक करून घेतलं, कारण की बाहेर जायचं म्हणल्यावर लेट होतो. सगळं आवरून घेतलं, नंतर बाहेर जायला निघाले. मग नंतर काय बाई खुश, तोपर्यंत माझा डोळा वसरलेला. आता मी स्टेशनला कशासाठी गेलेली, मला घ्यायचं होतं ड्रेसवरचं लेगीज आणि वडणी. 5-6 दुकानं हिंडले पण काय मला लेगीज आणि वडणी भेटली. नशीबच माझं खराब म्हणायचं आणि चालायचं. नंतर ना गणपतीचं दुकान भेटलं, एवढं मस्त छान छान मूर्ती होत्या ना, बापरे एवढा आकर्षक मूर्ती होत्या, बघून असं वाटत होतं उचलून घेऊन जावं का काय. नंतर ना पुढे आलो ना, इधर आली निघालेली, हर घर तिरंगा म्हणले, भरपूर लोक होते, भरपूर ट्रॉफिक होतं. नंतर लाहूनला बोललं सराव घरी उशीर झालाय, भरपूर नाव बोलले, गाडी धुवून घ्यायची, गाडी वगैरे धुवून घेतलं, तिथं भरपूर वेळ लागला. घरी आलो, जेवण वगैरे केले, स्वयंपाक सकाळच्याच होता, भूकाला कुणाला नव्हत्या, मला उपवास होता. नंतर नाव बोलले इस्त्री करून घेतो कपड्याला. असं करत करत आजचा दिवस असा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा. भेटूया नवीन व्हिडिओ.